नमस्कार, मी देवकी चवीचे खवय्ये या माझ्या कुकिंग चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। उन्हाळ्याच्या वेकेशनमध्ये मुलांना बाहेरचा पिझ्झा, बर्गर, सँडविच असे जंक फूड देण्यापेक्षा आज मी तुम्हाला घरच्या उपलब्ध साहित्यात पौष्टिक व तितकाच चवदार मधल्या वेळेस मस्त खाऊ बनवून दाखवणार आहे। जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहात, भरपूर सोपी व कमी वेळेत बनणारी ही रेसिपी आहे। लहानच काय मोठे देखील आवडीने खातील। चला तर मंडळी, जास्त वेळ वाया न घालवता लगेचच रेसिपी बनवायला घेऊ। हा पदार्थ बनवण्यासाठी मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेले आहे। 3 ते 4 लोकांसाठी हा नाश्ता बनेल इतकं पीठ घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून या पिठामध्ये मीठ चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्हाला इथे नुसतंच गव्हाचं पीठ वापरायचं नसेल तर अर्धा कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप मैदा इथे तुम्ही वापरू शकता। असं चांगल्या प्रकारे मीठ एकजीव झाल्यावर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून सैलसर अशी कणिक मळून घ्यायची आहे। ना जास्त घट्ट ना जास्त पातळ, आपण रोज चपातीसाठी कशी मळतो तशी कणिक आपल्याला इथे मळून घ्यायची आहे। तर इथे बघू शकता मंडळी, थोडं थोडं पाणी वापरून मी अशी सैलसर अशी कणिक मळून घेतलेली आहे। आता काय करायचं आहे आपल्याला, फक्त असं एखादी वाटी किंवा झाकण लावून ह्याला फक्त 10 ते 5 मिनिट असंच ठेवून द्यायचं आहे। असं ठेवल्यामुळं पीठ चांगल्या प्रकारे सेट होतं। तर मंडळी, ह्या नाश्त्यासाठी सुकी चटणी बनवण्यासाठी मी इथे छोटंसं मिक्सरचं भांडं घेतलेले आहे आणि त्यामध्ये असे भाजलेले 50 ग्राम शेंगदाणे घेतले आहे। जर तुम्हाला इथे शेंगदाण्याऐवजी खोबरे किंवा भाजलेले तीळ वापरायचे असतील ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। आता यासोबतच तिखटपणासाठी 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे। तिखटपणा हवा असेल तर तुम्ही रेग्युलरचे अर्धा चमचा इथे वाढवू शकता। चटणीला चांगला फ्लेवर येण्यासाठी अर्धा चमचा जिरे घ्यायचे, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, चवीपुरतं मीठ टाकल्यावर या चटणीला आपल्याला असं थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे आणि एकदम जर तुम्ही बारीक पिठासारखी वाटलात तर ती चवीला लागणार नाही, म्हणून अशी थोडीशी जाड रवा असतो ना त्याप्रमाणे वाटलं तर एकदम मस्त लागते। तर इथे पाहू शकता मंडळी, अशी जाडसर चटणी मी वाटून घेतलेली आहे। तुम्ही या चटणीला वडापाव सोबत सुद्धा खाऊ शकता। अशी झटपट चटणी तयार झाली की थोड्या वेळाला बाजूला ठेवू। आता या नाश्त्यासाठी मी हिरवी चटणी बनवत आहे, त्यासाठी मी हेच भांडं वापरलेले आहे। त्यामध्ये 1 मुठी देठासहित कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीर जास्त वापरल्यामुळे रंग तर चांगला येतोच पण फ्लेवर पण चांगला येतो। तिखटपणासाठी 5 ते 6 मिरच्या घेतलेल्या आहे। जर तुम्हाला इथे मुलांसाठी बनवायचं असेल तर तुम्ही 2 ते 3 मिरचीचा वापर करून बनवू शकता किंवा तिखट तुमच्या आवडीनुसार कमी किंवा अधिक करू शकता। चटणीच्या बाइंडिंगसाठी 2 चमचे फुटाणे, जर फुटाणे वापरायचे नसतील तर तुम्ही भाजलेले 2 चमचे शेंगदाणे वापरलं तरी पण चालेल। चव चांगली येण्यासाठी 2 लसणाच्या पाकळ्या आणि 2 लहान तुकडे आलं घेतलेली आहे। चवीनुसार मीठ टाकल्यावर आपल्याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे आणि जर अगोदरच पाणी वापरलं तर एकदम बारीक वाटलं जात नाही, म्हणून थोडंसं फिरवून घ्यायचं, मग हवं असेल तितकं पाणी इथे वापरून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता मंडळी, अशा कन्सिस्टन्सीमध्ये मी ही चटणी वाटून घेतलेली आहे। ना जास्त पातळ ना जास्त घट्ट, मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये वाटून घेतलेली आहे। तर आता इथे 2 प्रकारच्या चटण्या बनवून तयार झालेल्या आहेत। आपण लगेच पुढची स्टेप बघून घेऊ। तर इथे मी बटाट्याची सुकी भाजी बनवण्यासाठी एका नॉनस्टिक पॅन मध्ये पोहे खायच्या चमच्याने 2 ते 3 चमचे तेल घेतलेली आहे। तेल गरम झालं की यामध्ये मिक्स मोहरी जिरा टाकायचा अर्धा चमचा। आता यासोबतच हा 2 चमचे हिरव्या मिरचीचा ठेचा घेतलेला। आता इथे ठेचाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला 1 मिनिटापर्यंत असं परतून घ्यायचं आहे। गॅसला एकदम स्लो करून परतून घ्यायचं आहे आपल्याला। तर इथे मी मिरचीच्या ठेच्यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि एक अर्धा इंच आल्याचा तुकडा घालून त्याला जाडसर असं वाटून घेतलेले आहे। असं 1 मिनिट परतून घेतलं की ठेच्याचा कच्चेपणा आपोआप कमी होतो। आता इथे या वेळेस हे 4 बटाटे मी असे उकडून घेतलेले आहेत, उकडून मॅश करून घेतलेले आहेत। थोडेसे जाडसर राहिले तरी पण चालतात। आता हे पूर्ण आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे। आता या भाजीला रंग चांगला येण्यासाठी अर्धा चमचा हळद पावडर घेतलेली आहे। चवीनुसार मीठ टाकल्यावर आता या सर्व जिन्नसांना आपल्याला बटाट्यासोबत मिक्स करून परतून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता 2 मिनिटापर्यंत परतून घेतल्यावर मस्त अशी भाजी तयार झालेली आहे। आता काय करायचं आहे आपल्याला, इथे बारीक चिरलेली अशी कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे। आता इथे चांगल्या प्रकारे कोथिंबीर भाजीमध्ये मिक्स करायचं आहे। कोथिंबीर वापरल्यामुळे भाजीला चव चांगली येते आणि फ्लेवर सुद्धा चांगला येतो। अशा प्रकारे आपली भाजी आता पूर्ण तयार झालेली आहे आणि या भाजीला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊ। पिठाला सेट होऊन 10 मिनिट झालेली आहेत। आता पीठ कोरडं पडलं असेल तर थोडंसं असं मळून घ्यायचं आहे आपल्याला। जर तुम्ही तेल हाताला लावून मळलं तरी पण चालेल। असं पीठ चांगलं मळून झालं की यामधला असं आपल्याला थोडासा उंडा घ्यायचा आहे। असं उंडा तयार करून घेतलं की वरतून थोडंसं असं सुकं पीठ लावायचं आहे। दोन्ही साईडला लावून आपल्याला याला जास्त जाड ना जास्त पातळ अशी मीडियम चपाती लाटून घ्यायची।
रोज जसं चपात्या लाटतो ना तशी चपाती मी इथे लाटून घेतली आहे, ना जास्त पातळ ना जास्त जाड, मीडियम चपाती मी लाटून घेतलेली आहे. आता पूर्ण चपात्या अशाच आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत. इथे ही चपाती भाजण्यासाठी अगोदरच हा तवा गरम करून घेतलेला आहे आणि त्यावरती आपल्याला ही एक चपाती टाकून घ्यायचा आहे. आता आपल्याला ही चपाती पूर्ण अशा भाजून घ्यायच्या नाहीत, फक्त आपल्याला एका बाजूने 100% चपाती भाजून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने फक्त 80% भाजून घ्यायचं आहे. तुम्ही ती कोणतीही बाजू तुम्ही स्वतः चूज करू शकता. तर मंडळी, इथे तेल न लावताच अशी ही चपाती मी भाजून घेतलेली आहे आलटून पलटून. एका साईडनं थोडीशी कच्ची आणि एका साईडनं पूर्ण अशी भाजून घेतलेली आहे. अशाच पद्धतीने पूर्ण चपाती आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि ही चपाती एका प्लेटमध्ये काढून ठेवायची. तर मंडळी, मी अशा पद्धतीच्या 4 चपात्या भाजून घेतलेली आहे आणि त्यामधल्या एका चपातीवर अशी पातळ लेअरची आपल्याला चटणी पसरवून घ्यायची आहे, हिरवी. आता चटणी पसरवून झाली की जी बनवून ठेवलेली भाजी होती ती हवी तशी हव्या तेवढ्या क्वांटिटीमध्ये इथे तुम्ही पसरवून घ्या. असं मध्यम टाईपमध्ये मी पूर्ण चपातीवर भाजी पसरवून घेतलेली आहे. जर तुम्हाला इथे जास्त भाजी वापरायची असेल तर ती सुद्धा तुम्ही असं पसरवून घेऊ शकता. आता भाजी तर पसरवून झालेली आहे, तर लगेच आपण ही जी बनवून ठेवलेली सुकी लाल चटणी आहे ना ती पण हवी तेवढी पसरवून घ्यायची आहे. तुम्हाला जितकं जमतं ना तिखट तुमच्या आवडीनुसार इथं तुम्ही चटणीचा वापर करून घेऊ शकता. अशी सुकी चटणी पसरवून झाली ना, असा छोटासा तुकडा घेतलेला आहे चीजचा. मी लहान मुलांसाठी बनवत आहे म्हणून थोडंसं चीज आपल्याला असं किसून घ्यायचं आहे. जर तुम्हाला चीज आवडत नसेल तर नाही वापरलं तरी पण चालेल, किंवा जर तुम्हाला चीज वापरायचं नसेल तर तुम्ही याऐवजी पनीर सुद्धा किसून असं घेऊ शकता. ते पण आपल्याला असं चपातीवर पूर्ण पसरवूनच घ्यायचं आहे. आता या चपातीवर आपलं चीज किसून झालेलं आहे, तर आपल्याला काय करायचं, अशीच दुसरी चपातीला मी हिरवी चटणी असं पातळ लावून घेतलेली आहे. ती चपाती आपल्याला ह्या दुसऱ्या चपातीवर अशी कव्हर करून घ्यायची आहे. असं थोडंसं हलकासा दाब घालून घे. दाब घालून झालं की लगेच आपण या चपातीला आता भाजून घेऊ. तर मंडळी, हा नाश्ता भाजून घेण्यासाठी मी तव्याला असं थोडंसं अर्धा चमचा तूप लावून ग्रेस करून घेतलेला आहे. तुम्ही तुपाऐवजी बटरचा सुद्धा वापर करू शकता. आणि जो बनवून घेतलेला नाश्ता आहे ना तो यावरती असं ठेवून घ्यायचा आहे. असं ठेवून आपल्याला वरतून थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला दोन्ही साईडनं असं चांगला खारीसारखा कुरकुरीतपणा येईपर्यंत आलटून पलटून भाजून घ्यायचं आहे. हवं असेल तर आणखी थोडंसं तूप तुम्ही भाजत असताना वापरू शकता. तर मंडळी, इथे तुम्ही बघू शकताय दोन्ही बाजून आलटून पलटून मी खारीसारखा कुरकुरीतपणा येईपर्यंत भाजून घेतलेला आहे. आणि भाजत असताना आपल्याला रंग एकदम काळा होऊ द्यायचा नाही, फक्त असं थोडेसे ब्राऊन डाग झाले तरी पण चालेल. तर आता काय करायचं आहे, आपल्याला हा नाश्ता लगेच एका प्लेटमध्ये काढून दुसरे नाश्ते लगेच बनवून घेऊ. तर मंडळी, हा तयार करून घेतलेल्या नाश्त्याचे आपल्याला 4 भाग करायचे. तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही जास्त सुद्धा करू शकता. तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त इथे करू शकता. पिझ्झा कसा असतो त्या पद्धतीचे मी काप करून घेणार आहे. असा पूर्ण चपाती वडा तयार झालेला आहे. हा नाश्ता तुम्ही शिळ्या चपातीचा सुद्धा बनवला तरी चालेल. पिझ्झा, बर्गर, वडापाव, समोसे, बाहेरचे खराब तेलात तळलेले पदार्थ देण्यापेक्षा घरच्यांसाठी असं गव्हाच्या पिठाचा हेल्दी व टेस्टी चपाती वडा नक्की बनवा. आणि पाहू शकता मधून चीज सुद्धा मस्त असं मेल्ट झालेलं आहे. तर मंडळी, असा कुरकुरीत चपाती वडा एकदा नक्की बनवा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. अशाच एका नवीन रेसिपीसोबत पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद.